9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 10, 9, 8, 7. 10, 9, 8, 7. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. 10, 9, 8, 10, 9, 8, 7, 6, 5, 4. 10, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3.
nine, eight. 10, 9, 8, 7, 6, 5. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. हॅलो हॅलो तर पुनश्च एकदा या रायगड जिल्ह्यामधील तमाम रसिक मायबार प्रेक्षक वर्गाचं या रायगड कबड्डी लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण सर्वजण खऱ्या अर्थाने रात्रीचे 12 वाजल्यानंतर देखील या कबड्डी स्पर्धेचा अगदी मनमुराद पद्धतीने आनंद घेत आहे. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आता मात्र आपण सामना पाहतोय पेन वॉरियर्स विरुद्ध VG टायगर्स. VG टायगर्स महाड विरुद्ध पेन वॉरियर्स. यावेळेस मात्र नीरज मेसा याला ॲडव्हान्स टॅकल करत आलेला नितेश थयला मात्र अनसक्सेस मिळतोय. बोनस अधिक 1 गुण घेऊन मात्र आपल्या संघाचं पारड त्या ठिकाणी जर करतोय अर्थातच नीरज मिसा. प्रत्युत्तर दाखल मात्र चढाई करिता यावेळेस मात्र निश्चितच नजर हाटी और दुर्घटना घटी संकेत म्हात्रेच्या माध्यमातून रोखले जात आहे. ह्या प्रशांत रूपी वादळाला शमावलं जात आहे. धगधगदा अंगार मात्र त्या ठिकाणी भिजला जातोय. समुद्र शांत होतोय. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली संकेत म्हात्रेच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल मात्र अनुराग सिंग कर्णधार यावेळेस मात्र मांडीवर देतोय थाप आणि सांगतोय प्रतिस्पर्ध्याला होय मी तुला यशस्वीरित्या टिपलाय. हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्युत्तर दाखल मात्र चढाई करिता आपल्याला बघायला मिळतोय. पेन वॉरियर संघाचा हा आयकॉन खेळाडू आकाश गायकवाड पार्ले स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून जो आपल्याला खेळताना बघायला मिळतो त्याला प्रत्युत्तर दाखल पुनश्च एकदा कर्णधार अनुराग सिंग. जर मित्रांनो अनुरागची ही वंदे भारत एक्सप्रेस रोलावर आली तर मात्र निश्चितच पेन वॉरियर संघ आपल्याकरिता धोक्याची सूचना असेल. परंतु यावेळेस त्याच वादळाला रोखले जाते. अनुराग सिंग मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर दाखल मात्र स्वतः कर्णधार ऋत्विक पाटील आपल्याला बघायला मिळतो. ऋत्विक पाटील खरोखर एक भारदस्त पावलांचा चढाई बहादर 8 नंबरच्या जर्सीसह वारंवार चढाई करत असतो. हा अलिबाग तालुक्याचा सुपुत्र असेल परंतु या रायगड कबड्डी लीग मध्ये पेन वॉरियर संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अर्थातच कर्णधार पद भूषवतोय असा हा अखंड रायगडाचा लाडका ऋत्विक पाटील. प्रत्युत्तर दाखल मात्र शार्दुल पाटील आपल्याला बघायला मिळतोय. बँक ऑफ बडोदा संघाच्या माध्यमातून हा व्यावसायिक कबड्डी खेळतो असा शार्दुल.
लायन्स क्लब मुंबईचा खेळाडू यावेळेस मात्र माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल राज जंगम 5 विरुद्ध 1 अशी लढत देण्याकरिता 5-1 समीकरण असताना राज जंगमची चढाई आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा शार्दुल माघारी परततोय. आता मात्र डू ऑर डाय रेड साठी आकाश गायकवाड पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू असेल, जबाबदारी मोठी असेल, अनसक्सेस मिळालं तर मात्र संघाची निराशा आणि यावेळेस निश्चितच सक्सेस होऊन देण्याची शपथ घेतलेला आहे विजी टायगर संघाचे सर्व खेळाडू. संकेत बनकर आणि शार्दुलच्या माध्यमातून डबल थाय होल्ड बघायला मिळालं. प्रत्युत्तर दाखल मात्र चढाईसाठी यावेळी जयेश गावणला मात्र त्या ठिकाणी चेर बंद करण्यात यश मिळतंय. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सयकडा की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सयकडा हा गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूजन रायगडा मनात पूजन रायगडा. आता मात्र पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून डू ऑर डाय रेड साठी आपल्याला प्रशांत जाधव बघायला मिळतोय. 4 विरुद्ध 1 अशी लढत असताना हा खेळाडू चढाई करिता 3 नंबरच्या जर्सीसह बघूया कितपत गुणांची लयलूट करतो. यावेळेस मात्र 4चा डिफेन्स असताना मात्र प्रशांत जाधव या वादळाला रोखलं जाते. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली. प्रत्युत्तर दाखल मात्र अनुराग सिंगची चढाई आपल्याला बघायला मिळते. पेन वॉरियर्स विरुद्ध विजी टायगर्स या 2 संघाच्या दरम्यान ही तुल्यबल अशी लढत आपल्याला बघायला मिळते. कारण दोन्ही संघ तितकेच मातब्बर असेल, कोणताही संघ सहजासहजी माघार घेईल असं चित्र मैदानावरती दिसत नाहीये. आता मात्र डू ऑर डाय आणि स्वतः रिस्क घेण्याकरिता मात्र त्या ठिकाणी विजी टायगर्स संघाचा कर्णधार अनुराग सिंग त्या ठिकाणी सज्ज झालाय. डाव्या कोपऱ्यामधून चढायला सुरुवात. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. राज जंगम समोर उभा असेल. सहजासहजी गुण मिळवता येणार नाही अनुरागसाठी. हे आव्हान किती मोठं असेल बघूया. निश्चितच अशक्य असं आव्हान आपल्याला बघायला मिळालं. त्या ठिकाणी आव्हानाला भेदण्याकरिता असक्षम ठरला अर्थातच अनुराग सिंग आणि मात्र जेरबंद होतोय पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. जबरदस्त पकड. समीरा छावाज विरुद्ध आवास वायपर्स हा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय आणि मध्यांतर झालेलं असताना
आपण गुणतालिका पाहतोय समसमान गुणांवरती. फर्स्ट हाफ आपण शून्यातून सुरुवात केली, सेकंड हाफ देखील दोन्ही संघांना शून्यातून सुरुवात करावी लागेल. Ten. उत्तरार्धातल्या खेळाला आपण सुरुवात करतोय. उत्तरार्धातली ही पहिली चढाई घेऊन निघालाय जयेश गावंड आपल्याला बघायला मिळतोय. VG टायगर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ऋत्विक पाटील 5 एक समीकरण असताना चढाईसाठी बघायला मिळतोय. 10, 9, 8, 7. यावेळेस मात्र निश्चितच निसटण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रशांत जाधवला रोखण्यामध्ये यश मिळतंय. VG टायगर्स आज मात्र जबरदस्त त्या ठिकाणी संघ बांधणी आणि जबरदस्त प्लॅनिंगने आज हा मैदानामध्ये उतरलेला संघ आपल्याला बघायला मिळतो. शार्दूल पाटील चढाईसाठी असेल,
6 नंबरची जर्सी प्रदान केला हा वेगवान खेळाडू यावेळेस मात्र माघारी परततोय. प्रत्युत्तर देण्याकरिता मात्र ह्या रायगडचा फ्लाइंग जेट म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो असा हा राज जंगम. पाचास एक समीकरण असताना डीप रेडच्या प्रयत्नामध्ये चढाईसाठी यावेळेस मात्र माघारी परततोय. ऋत्विक पाटील 8 नंबरच्या जर्सीमध्ये पुनश्च एकदा चढाईकरिता कर्णधार असेल, जबाबदारी मोठी असेल यावेळेस ऋत्विकवरती. त्या जबाबदारीला कितपत खरा ठरतोय हे पाहणं मात्र या सामन्याच्या अंतस्थितीमध्ये आपल्याला समजेल. डू ऑर डाय यावेळेस मात्र आयकॉन शार्दुल पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 6 नंबरच्या जर्सीसह 5-1 समीकरण असताना चढाईसाठी बघा कितपत सक्सेस मिळवतोय खेळाडू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. यावेळेस मात्र जेरबंद केला जातोय. खरखर मित्रांनो, हे आपल्या रायगडचे टायगर मात्र आता गरजताना आपल्याला बघायला मिळत आहेत. राज जंगमच्या माध्यमातून काय डायव्ह लगावली गेली. ही रायगड कबड्डी लीग महाराष्ट्रातील अनेकांसाठी उदाहरणाची कबड्डी स्पर्धा ठरणार आहे मित्रांनो. निश्चितच करो या मरो आपल्याला बघायला मिळत आहे. चढाईसाठी आकाश गायकवाड असेल. 4 विरुद्ध 1 आणि यावेळेस मात्र संकेत बनकर हा या रायगड जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू आहे मित्रांनो. हा या महाराष्ट्राचा एक खंदा मध्यरक्षक आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. संकेत बनकर, महाराष्ट्र पोलीस, लाजवाब परफॉर्मन्स, हॅट्स ऑफ आहे मित्रा तुला. प्रत्युत्तर दाखल मात्र आपल्याला बघायला मिळतोय 2 नंबरच्या जर्सीसह नीरज मिसाळ. या देखील खेळाडूने अत्यंत कमी वयामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे या कबड्डीच्या खेळामध्ये. प्रत्युत्तर राज जंगम 15 आणि 14 एका गुणाचे नाममात्र आघाडी असेल VG टायगर्सच्या संघाकडे. 1 नंबरच्या जर्सीसह हा राज जंगम आपल्याला चढाई करता बघायला मिळतोय.
नीरज मिसाळच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रत्युत्तर. नीरजचा देखील आजचा खेळ निश्चितच मित्रांनो वाखण्याजोगा राहिलाय. 10, 9, 8, 7, 6, 5. परंतु माघारी परततोय. प्रत्युत्तर देण्याकरिता राज जंगम होता, परंतु निश्चितच थर्ड रेडची वाट पाहिली जाईल. 30 थर्ड रेड आता मात्र या ठिकाणी आलेली आहे. डू ऑर डाय. अनुराग सिंगने रिस्क आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली संपूर्ण संघाची, परंतु यावेळेस मात्र व्हॉट अ कॉम्बिनेशन टॅकल बाय पेन वॉरियर्स. जबरदस्त. सामना मात्र यावेळेस बरोबरीवर येतोय. दोन्ही संघांचे समसमान गुण आपल्याला बघायला मिळतात. विजी टायगर्स 15, पेन वॉरियर्स 15. कोणता संघ होईल कोणावरती भारी आणि कोण जाईल आजच्या दिवसातून रिक्त असते आपल्या घरी, पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीची ही कबड्डीची रजनी आपण अनुभवतोय. आता मात्र डू ऑर डाय साठी प्रशांत जाधव वरती यावेळेस संघाने विश्वास दाखवला आहे आणि निश्चितच रनिंग हँड टचच्या माध्यमातून एक गुण टिपल्याचा दावा करून मध्यरेषेवरती थांबला असता संकेत बनकर त्या ठिकाणी सच्चाईचं प्रदर्शन दाखवत. प्रत्युत्तर दाखल नीरज मिसा आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या बाजूने चढाईला सुरुवात करणारा हा चढाई बहादर. 7-1 समीकरण. यशस्वी बोनस.
आता मात्र 2चा डिफेन्स असेल. प्रशांत जाधव पुन्हा एकदा दावा ठोठावतोय मध्य रेषेवरती येऊन, परंतु सक्सेस कितपत मिळालाय हे पाहणं मात्र रोमांचक असणार आहे. सक्सेसफुल होतोय आणि आता मात्र काहीशा प्रमाणात बुचकाट टाकतोय VG टायगरच्या संघाला. नीरज मिसाळ जर अनसक्सेसफुल ठरला तर मात्र ह्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये VG टायगरच्या संघावरती ऑल आउट येईल. निश्चितच ऑल आउट आल्यानंतर मित्रांनो 10, 9, 8, आणि निश्चित ऑल आउटची रिस्क घेतली आहे VG टायगर संघाने. 21 आणि 17 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. 4 गुणांची आघाडी असताना आता मात्र ती पिछाडी भरून काढण्यासाठी चढाई आपल्याला बघायला मिळतोय. जयेश गावंड सक्सेसफुल चढाई. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. शेवटची 5 मिनिटं असतील सामना संपायला. 18 आणि 21. आणि प्रशांत ठरतोय सक्सेसफुल. अनसक्सेस मिळतोय. रिव्ह्यूची मागणी असेल पेन वॉरियर संघाच्या माध्यमातून. हॅलो. यावेळेस मात्र प्रशांत जाधव कर्णधार अनुराग सिंग याची शिकार नक्कीच महागात पडू शकते यावेळेस या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये VG टायगर्सच्या संघाला. शार्दुल पाटील एक गुण या ठिकाणी आपल्या संघाच्या विजयाकरता जमा करतोय. संघाची देखील तितकी चांगली साथ असणं या ठिकाणी आवश्यक आहे. चढाईकरिता यावेळेस राज जंगम. संधी मिळाली तर निश्चितच सोनं करणार यामध्ये शंका नाही. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3.
यावेळेस चढाईकरिता शार्दुल पाटील. पेन वॉरियर्स 23, VG टायगर्स 20. 24 आणि 20 4 गुणांचा फरक अजून देखील असेल तो दोन संघांच्या दरम्यान. यावेळेस मात्र चढाईकरिता ऋत्विक पाटील स्वतः कर्णधार पेन वॉरियर्स संघाचा. या खेळाडूंमध्ये मात्र निश्चितच ते स्पिरिट आहे एक यशस्वी कर्णधार बनण्याचं. वारंवार ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला त्याचा प्रत्यय देखील बघायला मिळत आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र शार्दुल पाटील यावेळेस मात्र रिव्ह्यूची डिमांड केली जाते VG टायगर्स महाड या संघाच्या माध्यमातून. आता मात्र अनुराग सिंग 20-27 7 गुणांची आघाडी असेल पेन वॉरियर्स या संघाकडे आणि 7 खेळाडू मैदानामध्ये असतील. बोनस अधिक 1 गुण अनुराग सिंगच्या माध्यमातून. शेवटची काही मिनिटं शिल्लक असतील सामना संपायला. वेळ काढू धोरणाचा अवलंब केला जातो. यावेळेस 3 नंबरची जर्सी प्रशांत जाधवच्या माध्यमातून एक वेल डेव्हलप वेल फिट पर्सनॅलिटी लाभलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. प्रत्युत्तर दखल पुनश्च एकदा अनुराग सिंग.
प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. काही वेळ बाकी असेल सामना संपायला. 10, 9, 8. शार्दुल पाटील. एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळते. विची टायगर्स पेन वॉरियर्स. आणि सामना संपतोय 3 गुणांनी विजयी ठरलाय. अर्थातच पेन वॉरियर्सचा संघ आपला अभिनंदन असेल मित्रांनो. सुंदर खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला गेला, त्याबद्दल आपलं अभिनंदन असणार आहे. पेन वॉरियर्स संघ कर्णधार निलेश पाटील आपलं देखील अभिनंदन असेल. टीम ओनर वैकुंठ शेठ पाटील आपलं देखील या ठिकाणी अभिनंदन असेल. आणि आजच्या दिवसातील ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे.